आपण 20 वर्ष फोटो येतोय यार थोडा मागे कॅमेरा मागे आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना सगळ्यात सुपरहिट। त्याच्यामुळे कृष्णा हे कृष्णा लाडकी आणि विरोधकांच्या जरा खालती घ्या ना तुम्ही माझ्या आणि अनेकांना कृष्णा दे मनोपड दे। काही लोक पिठी येऊन पडले चक्कर येऊन पडले काही लोक काय काय झालं मला माहित नाही पण या ठिकाणी एवढंच सांगतो लाडकींच्यामुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला। म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही। एवढं साफ एकदम दोन तो कुठला साबण एवढं मतदान केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला। अरे भूषण सुधारलंच नाही कुठं गेलं त्या चमत्कार कोणी केला लाडक्या बहिणींनी त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात बाजूला शुभेच्छा द्यायला आलात अभिनंदन करायला आलात। मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा खंबीरपणे उभा आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लाडकी बहीण योजना झाली 3 गॅस सिलेंडरची योजना झाली ते झाले एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली एक लाडकी लखपती योजना आपण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हातभार लागला पाहिजे। फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरिबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरिबी हटली नाही गरीब हटला गरिबी हटली का गरीब हटून गेला। पण आता तुम्हाला मी सांगतो 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढले 25 कोटी हा मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढं कोणी उपाशी पोटी झुकता कामा नये भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय
यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमी सांगत होतो. मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती, मी त्यांना सांगायचो थम्पिंग मेजॉरिटी. आता थम्पिंग पेक्षा तुम्ही खूप मोठा हा विजय आहे, नेत्रदीपक विजय आहे. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो. खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात, धन्यवाद द्यायला आलात, ऑप्शन करायला आलात, याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असंच आपलं प्रेम प्रगती करायची, चौफेर प्रगती करायची. या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे. आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे. आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण ज्यावेळेस बरोबर आणि म्हणून मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो, खूप खूप आपले आभार मानतो. आणि येत आहे ते काय त्या लाडक्या बहिणी चालू आहेत त्यांचे इकडे, त्यांचं सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे शुभेच्छा, धन्यवाद.